अचानक केस गळती सुरू झाले, काहीही लावा, फरक पडत नाहीये. कारण प्रॉब्लेम केसामध्ये नाही, तर तुमच्या शरीरात लपलाय. तुमचे केस विचरताना कंगवा केसांनी भरतो का? किंवा सकाळी उठल्यावरती उशीवरती केस गळालेले दिसतात का? तुम्ही महागडे शॅम्पू वापरलेत, महागडे तेल लावले, तरीही केस गळती थांबली नाहीये. कारण प्रॉब्लेम केसात नाही, तर तो तुमच्या शरीरात लपलेल्या एका सायलेंट विनरमध्ये आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे, जो बाजारातला 5,000च्या ट्रीटमेंटपेक्षाही जास्त प्रभावी आहे आणि तो तुमच्या किचनमध्येच आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, तर तो तुम्हाला समजेल उपाय आणि तुम्हाला फरक देखील लगेचच जाणवेल. तर आपण स्त्रिया स्वतःपेक्षा कुटुंबाची जास्त काळजी घेतो. मुलांचा डब्बा, घराची स्वच्छता यात आपण इतके गुंततो, की आपल्या स्वतःच्या शरीराकडेही लक्ष द्यायला आपल्याला वेळच मिळत नाही. आणि मग अचानक एक दिवस लक्षात येतं, की बांग रुंद झालाय किंवा केसांची वेणी केस बांधल्यानंतर खूप बारीक दिसतायत आणि त्यावेळेस आपण घाबरतो, रडतो, टेन्शनमध्ये येतो आणि मग कोणाचं तरी ऐकून आपण काहीतरी उलट-सुलट डोक्याला लावतो. काहीतरी ट्रीटमेंट करतो. पण मैत्रिणींनो, ही केसगळती फक्त सीझनमुळे नाही होत. कारण की आता उन्हाळ्यामध्ये तर केसगळती खूपच होते. पण जेव्हा शरीरात हार्मोन्सचा खेळ सुरू होतो, तेव्हा तुमचे केस मुळापासून कुमकुवत होतात. ही चिडचिड, थकवा आणि केस गळती हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. तुम्ही केसांना जे लावता त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, की तुम्ही केसांना कशापासून वाचवता. केस गळतायत म्हणजे तेल लावलं पाहिजे, हे पूर्णपणे चुकीचं आहे समजून. जर तुम्हाला हार्मोनल हेअर फॉल असेल, तर जास्त तेल लावल्याने टाळूची छिद्र बंद होतात आणि केस गळती ही दुप्पट होते. आपल्या शरीरात DHT नावाचं हार्मोन जेव्हा वाढतं, तेव्हा ते केसांच्या मुळांना अन्नापासून रोखतं. ते मुळांपर्यंत अन्न पोचूच देत नाही. तुम्ही वरून कितीही महागडं तेल लावा, मुळापर्यंत पोषण हे पोचतच नाही. ओल्या केसात कंगवा फिरवणं किंवा गरम पाण्याने केस धुणं. गरम पाणी तुमच्या टाळूवरचं नैसर्गिक तेल काढून टाकतं, ज्यामुळे केस कमकुवत होतात. त्यामुळे पहिली चूक टाळायची आहे जास्त तेल. हार्मोनल हेअरफॉलमध्ये पोर्स ब्लॉक होतात आणि केस जास्त गळायला लागतात. दुसरी चूक म्हणजे गरम पाणी सेल्फचं नॅचरल ऑइल काढून टाकतं. यामध्ये एक सायलेंट किलर आहे, तो म्हणजे DHT हार्मोन. हा हार्मोन वाढला की केसांच्या मुळांपर्यंत न्यूट्रिशन मिळू देत नाही. त्यामुळे याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेस काही प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आपल्या किचनमध्येच असतं. तर आज तुम्हाला एक मॅजिकल हेअर टॉनिक आणि अंतर्गत पोषण हा उपाय 2 भागामध्ये सांगणार आहे. आतून पोषण आणि बाहेरून संरक्षण कसं करता येईल. तर पहिला भाग म्हणजे घरगुती DHT ब्लॉकर टॉनिक. तर तुम्ही हा एक टॉनिक बनवायचा आहे. ते म्हणजे त्यासाठी लागणारं साहित्य 1 चमचा मोठा मेथीदाणे घ्या आणि मूठभर कढीपत्ता आणि 1 कप पाणी. हे बनवताना रात्री तुम्ही मेथीदाणे पाण्यात भिजवा आणि सकाळी त्या पाण्यामध्ये कढीपत्ता टाकून ते पाणी 5 मिनिटं उकळवा. समजा 1 ग्लास पाणी असेल, तर त्याचा अर्धा ग्लास होईपर्यंत ते पाणी चांगलं उकळू द्या आणि त्यानंतर ते अर्धं झालं की गाळून घ्या. ही वापरण्याची पद्धत म्हणजे हे पाणी थंड झाल्यावरती
एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्याच्या पूर्वी फक्त टाळूवरती हे स्प्रे करा आणि 2 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. आता आपण हा हेअरसाठी पॉवरफुल हेअर टॉनिक बनवत असताना यामध्ये मेथी वापरले, कारण की मेथीमध्ये नायकोटेनिक ॲसिड असतं, जे केसांची वाढ करतं. आणि कढीपत्त्यातील बीटा कॅरोटीनी केसांना पांढरे होण्यापासून आणि गळण्यापासून वाचवतं. त्यामुळे हा स्प्रे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरेल. आणि दुसरं म्हणजे एक सवय जी हार्मोनल बॅलन्स करेल. ती म्हणजे रोज सकाळी रिकाम्या पोटी 5 भिजवलेले बदाम आणि 1 अक्रोड खायला सुरुवात करा. यातले ओमेगा 3 फॅटी ॲसिड तुमच्या हार्मोनलला शांत करतात, ज्यामुळे केस गळणे हे नैसर्गिकरित्या थांबलं जातं. तर तुम्हाला आतून आणि बाहेरून देखील रक्षण करायचं आहे केसांचं. फर्स्ट तुम्हाला एक स्प्रे बनवायचा आहे आणि सेकंड हार्मोनल बॅलन्ससाठी तुम्ही बदाम आणि अक्रोड खायला सुरुवात करा. आणि जर महिलांमध्ये जास्त जर हार्मोनल इम्बॅलन्सचा इश्यू असेल तर ते सीड सायकल देखील चालू करू शकतात. यामध्ये मिस्टेक टाळायचे आहेत ते म्हणजे कॉटनची उशी वापरणं. कॉटन केसामधलं ओलावा शोषून घेतं, त्याऐवजी तुम्ही सॅटिन कपड्याचा वापर करा. दुसरी चूक, केस घट्ट बांधणं. जर तुम्ही घराबाहेर नसाल जाणार, घरातच असाल तर तुम्ही सैल केस बांधा. तिसरी चूक म्हणजे चुकीचा शॅम्पू. ज्या शॅम्पूमध्ये जास्त फेस येतो त्यात सल्फर असतं, तर ते केसांचा शत्रू ठरू शकतं. तर आज आपण पाहिले की अचानक केस गळती होते, तर त्यावरती आतून आणि बाहेरून आपण संरक्षण कसं करू शकतो. कल्पना करा की 15 दिवसानंतर जेव्हा तुम्ही आरशात बघताय, तेव्हा तुम्हाला बेबी हेअर्स, नवीन केस आलेले दिसतील. तुमचे केस हातात धरल्यावरती ते जाड तुम्हाला जाणवतील आणि लोक विचारतील देखील की कोणती महागडी ट्रीटमेंट केलीस. आणि तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित सांगेल की तुम्ही तुमच्या सौंदर्याचं गुपित शोधलं आहे. पण या सगळ्यामध्ये कन्सिस्टन्सी ही हवीच. तुम्ही पुन्हा एकदा आत्मविश्वासाने मुक्तपणे केस सोडू शकाल. आणि अचानक झालेल्या केस गळतीवरती महागड्या ट्रीटमेंट्स करण्याऐवजी हा किचनमधला उपाय नक्की करून पहा. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये, तुमच्या मैत्रिणीला जरूर शेअर करा, जिने केस गळतीमुळे टेन्शन घेतलं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या कुटुंबाचा हिस्सा बना खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करून. आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.